मजूर आहेत. ठीक आहे, अधिकारी साहेब नाही आहेत कोणी. अधिकारी साहेबांना माझी विनंती अशी असेल, ज्या लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत, पैसे भरलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये. ज्या ई क्षेत्रीय करेल ना तुमचं, हो हे क्षेत्रीयवाल्यांना अशी विनंती की त्यांनी कारवाई न करता त्यांना पहिले जे पैसे भरले 1400 रुपये प्रत्येक माहिती करणं, त्याचे डॉक्युमेंट्स त्यांना तुम्ही द्या. पैसे भरल्याची पावती त्यांना भेटली, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्यांच्यावर कारवाई करताय. तुम्ही गोरगरिबांच्या भाजीवाले आहे, टपरीवाले यांच्यावर कारवाई करता. या ठिकाणी अनेक लोकांच्या काही टपऱ्यावरती कारवाई करणे पेंडिंग आहेत. गोरगरिबांना सोडून यांच्यावर पहिले टार्गेट करा. ज्यांच्यावर काय कारवाई होणं अपेक्षित आहे, हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कारवाई करण्यात आलेलं आहे. अधिकारी या ठिकाणी नाहीत, कर्मचाऱ्यांना पाडून कारवाई करायला लागली त्या ठिकाणी. माझी मागणी हीच आहे, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या नात्याने, की अधिकाऱ्यांना माझं हे सांगणं आहे, तुम्ही कारवाई करता तुम्ही समक्ष या ठिकाणी उभा राहा, त्यांचे पाठपुरावे करा, त्यांना पहिली नोटीस द्या. या ठिकाणी माझ्या कितीतरी आया बहिणी या ठिकाणी व्यवसाय करतायत, त्यांच्यावर कुठलेही आदेश न देता, कुठलीही नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट कारवाई करताय. त्याची शहानिशाही व्हावी ही माझी सगळ्यात पहिली मागणी असेल. याच ठिकाणी आदरणीय दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे ह्या विषयी मी पाठपुरावा करणार आहे. त्या ही क्षेत्रीय अधिकारी कोण असतील त्यांच्याकडे सुद्धा आम्ही दादा घ्या तिकडे कॅमेरा फिरवा. एक सर बोलू का मी, पंचायतच्या बाजूचं गाडी धरण्याचा अधिकार आहे का, एवढंच विचारायचं. पंचायतच्या बाजूला अधिकार आहे का? कॅमेरा ओपन करा. हॅलो, हा नमस्कार, बोला. बाळासाहेब जाधव बोलतोय. हा बोला, काय प्रकरण आहे सर? कुणाची तक्रार आहे सर ती? हा सर, नाही ना सर, वाचलेलं नाहीये मी. अडाणी कार्यकर्ता आहे, बोला ना. बर सर, त्याला पण विरोध नाही सर आमचा. आमचं डायरेक्ट असं म्हणणं आहे, ज्या ठिकाणचे जे कर्मचारी तुमच्या कारवाईला तुम्ही पाठवलेत ना, त्यांचा एक सिनियरिटी अधिकारी या ठिकाणी पाहिजे कारवाईच्या वेळेस. आहे का सर कारवाईच्या ठिकाणी अधिकारी? नाही, अधिकारी या ठिकाणी कारवाईसाठी आहेत का? आमचे जे जनतेचे प्रश्न आहेत आम्ही मांडायचे ते तुमच्या आता या साहेबांनी, ढगे साहेबांनी त्यांची आयडेंटिटी दाखवलं, ते मजूर दाखवत आहे आयडेंटिटी कार्डवरती. जनसंवाद सभेमध्ये हा मुद्दा मी घेतो, त्याच्यामध्ये शंका नाहीये. पण तुम्ही हे जी तक्रारीवर निवारण करताय ना, या लोकांना पूर्ण नोटीस देणं, कारवाई करायच्या अगोदर तुमचं काम आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. ठीक आहे, तुमच्या क्षेत्रीय ह्याच्यामध्ये किती कारवाई केलं ते आम्हाला दाखवा तुम्ही. हा ठीक आहे, दाखवा. या ठिकाणी या लोकांना तुम्ही नोटीस दिलेली का पहिली? कोण म्हणतं? हो, समक्ष येऊन बोलत आहे साहेब. ऐका ना साहेब, ऐका की. हां हां, बोला ना सर, बोला, ऐकतोय. हॅलो साहेब, बोला ना, ऐकतोय, बोला की. ठीक आहे, आमचं कुठेतरी कमी पडतं असं आम्हाला वाटतं अभ्यास. तर मला वाटतं तुम्ही कारवाई करू नये आता सध्या तरी. हां, या ठिकाणी कारवाई करा. सिनियरिटी अधिकारी नसतो का? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कारवाई टाळा ना. बीट अधिकारी या ठिकाणी कारवाईला जर नसेल, मीटिंग इमर्जन्सी ठरली असेल तर आपलं नाव काय म्हणले सर? हां, तो चार्ज तुमच्याकडे का हा सगळा? आता ठीक आहे, आमची रिक्वेस्ट आहे, आजची विनंती तुम्हाला की तुम्ही आजची कारवाई टाळावी. तुम्ही कारवाई करणारच का आता? ठीक आहे. घ्या बाईट, घ्या यांची बाईट, घ्या यांची बाईट. हा काका बोला, काय झालं? माझं ऑपरेशन झालेलं आहे, किडनीचं बी ऑपरेशन झालेलं आहे. माझा गाडा तिथं त्यांनी बाजूला असताना उचलून नेलाय. काय सांगा, माझं सामान मला नेता येत नाही. माझ्या हाताचं
ऍक्सिडेंट झालेला आहे, हात तुटलेला आहे. कधी झालं होतं दादा हे सगळं? हे नाही, ठीक आहे. 2012 हे आता झाले काल. हो ते तसं त्याच्यामुळं मी गाड्यावर सामान नेतो. की माझा गाडा तिकडे मी कुलूप लावून ठेवला असताना उचलून नेला. हो. काय करावं? खर्च केलेला आहे. तरी माझे 2 वेळेला गाड्या घेऊन गेलेले. 3.5 लाख रुपये खर्च करून 2 वेळेला गाडी घेऊन गेलेले. मी रिक्वेस्ट केली त्यांना, काही आम्हाला काही सांगायचं नाही म्हणे, ऑपरेशन करा तिकडे काही बी करा, तुमची गाडी घेऊन जा. कारवाईचे जे ते अधिकारी नगरपालिका अधिकारी गेलेत का त्यांच्याकडे हे मागून घ्या जर ताई, त्यांना म्हणते जे पत्रकारांची बातमी दिली ती मागून घ्या, आपल्यासाठी फायद्यात राहील. उद्या कोर्टामध्ये याचिका दाखल करू आपण या ठिकाणी माझी रिक्वेस्ट एवढीच आहे की यांनी ही कारवाई टाळण्यात यावी. तुमचं काही गाड्या वगैरे कुणा गेलेत का आता? काय म्हणतात ते, किती भरा पैसे म्हणतात तुम्हाला? 1000 रुपयाची पावती आहे. ठीक आहे, याच्या अगोदर 1400 रुपयाची पावती फाडल्या तुम्ही, त्या पावत्या पण त्यांना ऐका. 1400 रुपये आता अधिकारी असं नसेल, उद्या सकाळी आपण त्या क्षेत्रात पैसे भरायच्या ठिकाणी जाणार 1400 रुपये. या सोमवारी नसून हे पैसे भरले का पावती का आदेश ते पैसे भरा म्हणून मागणी त्यांची जी आहे ते पैसे भरलेत आम्ही. जनसंवाद सभा या क्षेत्रीय कार्यालय सोमवारी आहे, येतं या समोर. एका महिन्यातून हे साधारण 2दा सभा घेतात. त्याच्यामध्ये आपलं गारानं मांडणं सगळ्यांना मांडायचा अधिकार आपला आहे, तर आपण करदाते द्यायचे. आणि यांचा जो पगार आहे ना, हा पगार सगळा आपल्या करदात्यातून पगार होतो यांचा. जे 1400 रुपये देतो ना आपण, त्याच्या पैशातून त्यांचा पगार होतो सगळा. यात तुम्ही पैसे भरायचे, ते पैशाची पावती ते तुम्हाला तिथून ना, ते पण भरा. आता म्हणते ना 1000 रुपये ते भरा, ते 1400 रुपये भरल्याची पावती घेऊन ते पण सगळं घेऊन या. हा, ते सगळं घेऊन या. आपण सोमवारी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत आपण तो प्रश्न द्या. जी क्षेत्रीय अधिकारी जो कोण आहे जिथं असेल त्यांनी ऐकलं